आवाज येतोय सगळ्यांना? Yes, sir. Okay. Yes, sir. So today we will discuss next point, that is essential points regarding this water chapter. So first point is watershed management. In watershed management, this watershed management is primarily concerned with the scientific soil and water conservation to increase biomass production. Basically, it aims to develop land and water resources so that they are used to produce secondary resources of plants and animals without causing ecological imbalance. There are several advantages of watershed management. आता बघा, watershed management मध्ये इथे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे. This watershed management will help in soil conservation as well as water conservation. So that's why they said that this primarily concerned with the soil and water conservation. So here there are two aims: water conservation as well as soil conservation. So if we are maintaining or cultivating the soil properly, obviously production is going to be increased. And if with that soil conservation, if water is also available in proper or abundant form, then obviously production of the farm is going to be increased. म्हणजे एखाद्या शेताचं जर का उत्पन्न वाढवायचं असेल, त्या ठिकाणी पाणी असून सुद्धा नुसता फायदा नाहीये, तर त्या ठिकाणी जी काही जमीन असेल तिची सुद्धा क्वालिटी ही चांगली असायला पाहिजे. जर का जमिनीची क्वालिटी चांगली असेल आणि पाणी सुद्धा अबंडन्स फॉर्ममध्ये अवेलेबल असेल, तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी आपल्या शेतीचं उत्पन्न हे वाढेल. सो दिस इज द अल्टिमेट एम ऑफ दिस वॉटरशेड मॅनेजमेंट. There are few advantages are given. So first one is it helps to increase the crop production. Obviously आपल्या शेतीचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढेल. Second, it increases the income of watershed community. जे लोक हे वॉटरशेड कम्युनिटीमध्ये असतील किंवा जे हे या प्रकारचं मॅनेजमेंट करत असतील, तर अशा लोकांना ऑब्व्हियसली उत्पन्न वाढल्यामुळं त्यांचं इन्कम म्हणजे क्रॉप प्रोडक्शन वाढल्यामुळे इन्कम सुद्धा त्या ठिकाणी वाढेल. देन थर्ड, इट रिड्युसेस मीन्स ऑफ ड्रॉट अँड फ्लड्स. म्हणजे जो काही दुष्काळ किंवा पूर या दोन्ही गोष्टींचा जो काही शेतकऱ्याला नेहमी धोका असतो, तो सुद्धा त्या ठिकाणी कमी होईल. म्हणजे दुष्काळ आणि पूर हे दोन्हीही शेतकऱ्यांसाठी हानिकारक आहे. तर वॉटरशेड मॅनेजमेंट केल्यामुळं दुष्काळाची स्थिती सुद्धा अवॉइड होऊ शकते, कारण की तुम्ही पाणी हे आणि सॉइल सुद्धा प्रॉपरली मेंटेन केलेली आहे. आणि वॉटरशेड मॅनेजमेंट केलं असल्यामुळं जो काही एखादा पाऊस जर का जास्त झाला, तर तुम्ही त्या पावसाची सुद्धा व्यवस्थित मॅनेजमेंट केलेली असेल, त्यामुळं जो काही फ्लड आहे तो सुद्धा त्या ठिकाणी येणार नाही, किंवा आला म्हणजे पाऊस जरी जास्त झाला तर तुम्ही त्याची व्यवस्थित मॅनेजमेंट करू शकताल. सो दॅट इज द यूज ऑफ दिस watershed management. Fourth, it enhances the life of downstream dams and reservoirs. बघा, दोन प्रकारचे डॅम्स त्या ठिकाणी असतात, एक अपस्ट्रीम डॅम्स आणि डाऊनस्ट्रीम डॅम्स. डाऊनस्ट्रीम डॅम म्हणजे एका साईडला पाणी साचलेलं असतं, एक मोठी भिंत आहे सपोज, एका साईडला असं इमॅजिन करा, आणि त्या साईडला लेफ्ट साईडला सपोज पाणी आहे, आणि त्या राईट साईडला जर का ते पाणी फ्लो होत असेल, तुम्ही बघितलं असेल जे काही डॅम्स असतात त्या डॅम्स वरती जेव्हा पाणी एक्सेस होतं तर ते पाणी सोडतात, म्हणजे त्याचे दरवाजे ओपन करतात. हे तुम्ही ऐकलं असेल, जे दरवाजे असतात डॅम्स वरती मोठे मोठे, तर ते ओपन केले जातात. सो वॉटर फ्लोईंग ऑन द डाऊनस्ट्रीम साइड, आणि ज्या साईडला पाणी कलेक्ट होतं दॅट इज कॉल्ड ॲज द अपस्ट्रीम साइड. सो इट एनहान्सेस द लाईफ ऑफ डाऊनस्ट्रीम डॅम्स अँड रिझर्वायर्स. ऑब्व्हियसली पाणी सोडल्यामुळं जे काही पाणी सोडलं असेल ते आजूबाजूच्या परिसरामध्ये वापरलं जातं, शेतीसाठी वापरलं जातं, किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी वापरू शकतो आपण. तर हे जे पाणी असेल डाऊनस्ट्रीम साईडला सोडलेलं, त्यामुळं सुद्धा भरपूर जमीन ही म्हणजे क्रॉप प्रोडक्शन त्या ठिकाणी वाढू शकतं. हा सुद्धा एक फायदा आहे. तर हे काही फायदे दिलेले आहेत वॉटरशेड मॅनेजमेंटचे. अ वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोजेक्ट नियर द व्हिलेज ऑफ कोठापल्ली हॅज इल्डेड ड्रॅमॅटिक रिझल्ट्स. एक एक्झाम्पल दिलं त्यांनी, कोठापल्ली म्हणजे नक्कीच साऊथ साईडला असेल,
तर या ठिकाणी यांनी हे वॉटरशेड मॅनेजमेंट केलेलं आहे. तर त्या खेड्यांमध्ये त्यांना ट्रिमेंडस रिझल्ट भेटले, त्या ठिकाणी चांगले रिझल्ट भेटले. ग्राउंड वॉटर लेवल्स have risen, green cover has increased, and the productivity and income of this in this semi-arid region have dramatically improved. म्हणजे वॉटरशेड मॅनेजमेंट केल्यामुळं या एरियामध्ये हे जे कोठापल्ली दिलंय त्यांनी, या ठिकाणची पाण्याची पातळी वाढली, जी काही ग्रीनरी असेल त्या ठिकाणची ती वाढलेली आहे, जमिनीचं प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढलेली आहे. आणि हा जो रिजन होता हा कसा होता, सेमी अरिड रिजन, म्हणजे ना जास्त पाणी, म्हणजे 50-50 म्हणू शकता तुम्ही, सेमी ड्राईड रिजन असं म्हणू शकता. थोडंफार प्रमाणात पाणी असेल, कमी नाही अधिकही नाही, अशा प्रकारचा रिजन त्याला म्हणतात सेमी अरिड रिजन. तर या ठिकाणी हे वॉटरशेड मॅनेजमेंट केल्यामुळे त्यांना भरपूर असे फायदे झालेले आहेत. सो दिस इज रिगार्डिंग द watershed management. Please try to explain watershed management. हाँ गौरी. Yes, sir. Watershed management is primarily concerned with scientific soils and water conservation. Its two main aims are to conservation of soil and conservation of water. And some advantages are it increases crop production, the increase in income of the watershed community. It avoid the situation of drought and floods. It enhances the life of downstream dams and reservoirs. ओके, बघा अजून समोर दिलेलं आहे एन्शियंट वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्स. काही एरिया स्टेटमधले वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर आहेत मोठे मोठे, त्यांचे नावं दिलेले आहेत आणि त्यांना काही स्पेसिफिक त्या एरियामध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. बघा, some of the ancient water harvesting structures which are still in the use today are listed below. बघा राजस्थानमध्ये काय म्हणतात, राजस्थानमध्ये त्याला म्हटलं जातं खादीन्स और टँक्स और नदीज. महाराष्ट्रामध्ये त्याला म्हटलं जातं बंधारा. अँड आता इथे तळं म्हणता येईल, तळं छोटं जे तळं असतं आपण त्याला पॉन्ड लेक असं सुद्धा म्हणू शकतो. बंधारा हा शब्द माझ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल, महाराष्ट्रामधलं स्पेसिफिकली. नंतर मध्य प्रदेशमध्ये ज्याला म्हणतात बुंधीज. ऑब्विसली आपले जेवढे जेवढे स्टेट आहे प्रत्येक ठिकाणची बोली भाषा वेगळी असल्यामुळे नाव हे वेगवेगळे आहेत. सो मध्य प्रदेशमध्ये बुंधीज, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा बुंधीज, बिहारमध्ये आहार्स अँड पायनीज, हिमाचलमध्ये त्याला कुल्हस KULHS, देन खांडी बेल्ट ऑफ जम्मू रिजन, जम्मू त्याला पॉन्ड्स म्हटलेलं आहे. तमिळनाडूमध्ये इरिस किंवा टँक्स, केरळामध्ये सुरंगम्स अँड कर्नाटकामध्ये कटास. तर असे काही वेगवेगळे नाव आहेत. अथर्व एंडोले तुमचा हे बंद करा, नाही तर रिमूव्ह करेल मी तुम्हाला. कंटिन्युअस आवाज येतो तुझ्या माईक मधनं. सो दीज आर द नेम्स ऑफ एन्शियंट स्ट्रक्चर्स, जे आपल्या प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधले जाते. या सगळ्यांचं अल्टिमेट एम काय, वी हॅव टू कन्झर्व दी वॉटर. त्यातले दोन त्यांनी एक्सप्लेन केलेले आहे. फर्स्ट वन इज कुल्हास, दॅट इज हिमाचलमध्ये आहे, याला म्हणतात कुल्हास. बघा याचं स्ट्रक्चर कसं आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. कुल्हास वेअर बिल्ड इन पार्ट्स ऑफ हिमाचल प्रदेश नियरली 400 years ago, म्हणजे 400 वर्ष अगोदर बांधलेले आहेत हे. These were local systems of canal irrigation consisting of man-made channels through which the water flowing in the streams was carried to numerous villages down the hillside. The entire system was managed by 2 or 3 people appointed and paid by the villagers. आता बघा, ज्या ठिकाणी पाण्याचा मोठा साठा असेल त्या ठिकाणाहून हे पाणी वेगवेगळ्या फक्त एका खेड्यासाठी नाहीये. असे सपोज त्या जे काही वॉटर बॉडी असेल किंवा छोटा मोठा तलाव असेल त्याच्या सभोवताली जे काही खेडे वसलेले असतात त्या ठिकाणी या कुल्हास म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी काय केलं, एक स्ट्रक्चर बांधलंय. आता या स्ट्रक्चरला आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये आपण त्याला कॅनाल म्हणजे काय म्हणतात मराठीत त्याला, कॅनाल, तुम्ही हा वर्ड ऐकला असेल ना, कॅनाल बांधलेले असतात बघा.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे. तर हे जे कॅनल असतात याचं अल्टिमेट यूज काय आहे, यामधनं पाणी सोडलं जातं. जसं आपल्या शहरामध्ये तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो मी, जसं नाल्या बांधलेल्या असतात आणि या नाल्यांमधनं प्रत्येक एरियामधून जे काही वेस्ट असेल किंवा सर पाट हा पाट सुद्धा म्हणू शकतो, करेक्ट. तर हे जे पाट असतात, तर तुम्ही बघितले असेल, मी म्हणजे तुम्ही शक्यतो पुणे वगैरे हे जे पश्चिम महाराष्ट्र वेल डेव्हलप्ड एरिया आहे आपल्या इकडचे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाणी हे अबंडन्स फॉर्म मध्ये असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी ऊस वगैरे हे पिकं जास्त होतात. तर यांच्या खेड्यामध्ये जर का तुम्ही गेले, आपल्या खेड्यामध्ये इकडे नाहीये आपल्या साईडला, तर त्या साईडला खेड्या विभागामध्ये सुद्धा किंवा कोल्हापूर वगैरे या साईडला असे बांध सोडलेले असतात किंवा त्याला पाट सुद्धा म्हणू शकतात. तर हे पाट केव्हा सोडतात, जेव्हा पाणी शेतीला पुरवायचं असेल तर काय करतात, जसं आपल्या घरी इथे बुलढाण्यामध्ये आपण नळ सोडल्या जातात प्रत्येक एरियामध्ये, तसं ते काय करतात, जी काही वॉटर बॉडी असेल त्या ठिकाणाहून पाणी सोडून देतात आणि हे पाणी वाहत वाहत त्या रिस्पेक्टिव्ह खेड्यापर्यंत पोहोचतं. यामध्ये काही विशेष मेकॅनिझम वापरलेलं राहत नाही, फक्त त्याला प्रॉपर डायरेक्शन दिलेली असेल. होऊ शकतं आजकाल सिमेंटचे वगैरे बांधलेले असतील, जेणेकरून पाणी सहज आणि व्यवस्थित फ्लो होऊ शकेल आणि त्या प्रत्येक खेड्यापर्यंत ते पोहोचेल. आणि हे काम करण्यासाठी ते जे काही व्हिलेजर्स आहेत त्यांनी काय केलेले, 2 ते 3 लोक अपॉइंट करून ठेवतात आणि त्यांना पेमेंट करतात. आणि यात एक पॉलिसी दिलेली आहे बघा समोर, ते वर्कआउट कसं करतात. There was a common agreement among all the villages that the village lying farthest away will get water first, and then the villages progressively higher up. This system was functioning very well, and villagers were happy to have irrigation water during the planting season. मग याचा फायदा काय झालेला आहे, जे खेडं समजा वॉटर बॉडीच्या जवळचं जे खेडं असेल पहिलं, त्याला पहिले पाणी नाही देत ते. सपोज एखादं खेडं 15 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर दूर आहे, तर पहिले जे सगळ्यात दूरचं खेडं असेल त्या खेड्यामध्ये पहिले पाणी सप्लाय केलं जातं आणि नंतर मग अलीकडच्या खेड्यांना पाणी सप्लाय केलं जातं. म्हणजे जे सगळ्यात दूरचं असेल त्याला पहिले सप्लाय करायचं आणि जे जवळ असेल त्याला सगळ्यात शेवटी सप्लाय करायचं, ही त्या ठिकाणी पॉलिसी आहे. आणि याचा फायदा काय झालेला आहे, की हे जे शेतकरी आहे, ऑब्व्हियसली शेतीमध्ये जेव्हा पाणी लागतं, प्रत्येकाच्या शेतामध्ये विहिरी वगैरे राहतील, बोर राहतील असं नाहीये. तर या गोष्टीचा फायदा काय झालाय, जेव्हा जेव्हा हे पाणी सोडलं जातं, आता ज्यांना शेतीचं थोडंफार नॉलेज आहे, जसं आता उज्ज्वलनी सांगितलं पाट वगैरे सोडतात, हे खेड्यामध्ये हा शब्द वापरतात. पाट सोडणे म्हणजे हे पाणी सोडलं जातं छोट्या मोठ्या तलावांमधनं आणि शेतकरी काय करतात, हे जे पाट सोडलेले असतात त्याचं शेतीसाठी युटिलायझेशन करतात. तर या ठिकाणी यांनी हिमाचल प्रदेशमध्ये काय युटिलाइज केलं, जे सर सगळ्यात आता ते सरळ करता सर. हा ठीक आहे. सर आता तरळी करता सर, मोटर आणि पाईपने जेव्हा हा जवळ हा ते पाणी आहेच ना. येतं आता तिथं. आता कसं आहे, आता तर टेक्नॉलॉजी फार डेव्हलप झालेली आहे. म्हणजे पाणी आल्यानंतर तुमच्या मोबाईलवर मेसेज येते आणि म्हणजे तुमची मोटर लाईन येते, लाईन गेली, हे सगळं इव्हन शेतामध्ये जर का मोटर चालू असेल तर ती मोबाईलवरून सुद्धा स्विच ऑन स्विच ऑफ करता येते. एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. तर आपल्याला जे आपण जे बेसिक स्ट्रक्चर, एन्शियंट स्ट्रक्चर स्टडी करतोय, तर यामध्ये हे कुल्हास म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये वापरलेलं स्ट्रक्चर आहे, ओल्ड एकदम. म्हणजे त्याने दिलेलं आहे 400 इयर ॲगो, एवढं जुनं स्ट्रक्चर आहे. हे सगळ्यात सोपं स्ट्रक्चर आहे. म्हणजे पाणी आलं असेल तर व्यवस्थित युटिलाइज करणे. त्या ठिकाणी तुम्ही मोटर वापरा किंवा काही वापरा, प्रत्येक खेड्यामध्ये ते पाणी त्यांना दिलं जाईल आणि ही सिस्टीम त्या ठिकाणी व्यवस्थित वर्कआउट झालेली आहे. असं नाही की कुठे भांडणं वगैरे झाले, त्यांनी तिथं मेन्शन केलं स्पेसिफिकली. सो दिस वॉज फंक्शनिंग व्हेरी वेल अँड विलेजर्स वेअर हॅपी. खेडेचे लोक सुद्धा त्या ठिकाणी हॅपी आहेत. Moreover, the water from these kulhas also percolated into the soil to enrich the springs. Then the kulhas were taken over by the irrigation department and most of them became defunct. बघा भरपूर ठिकाणी काय झालंय, जेव्हा हे पाणी वाहत असेल त्या ठिकाणी जमिनीवरून पाणी जर वाहत असेल तर ऑब्व्हियसली काही प्रमाणात ते पाणी ऍब्सॉर्ब सुद्धा केलं जाईल. म्हणजे इन्फिल्ट्रेशन ऑफ वॉटर विल बी देअर अँड दिस हेल्प टू इनरिच द स्प्रिंग्स. म्हणजे जे छोटे मोठे झरे असतात गावामध्ये, तर ते सुद्धा त्यामुळं इनरिच होतात किंवा ते सुद्धा हळूहळू डेव्हलप किंवा वाहायला लागतात परत. आणि हे जे काही शेवटी दिलं त्यांनी की दीज कुल्हास वेअर टेकन बाय द इरिगेशन डिपार्टमेंट अँड मोस्ट ऑफ देम बिकेम डिफंक्ट. म्हणजे हे सगळे
जे इरिगेशन डिपार्टमेंट आहे त्यांनी कंट्रोल घेतला त्यावरती आणि त्याचं फंक्शनिंग हळूहळू बंद केलं असं दिलेलं आहे. इथं मोस्ट ऑफ दी बिकेम डिफंक्ट. ऍक्च्युली नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळं किंवा भरपूर नवीन गोष्टी अडॉप्ट केल्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी हळूहळू रिमूव्ह झालेल्या आहेत. आता एक राजस्थान मधलं दिलेलं त्यांनी नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये, खादिन्स. खादिन्स आर ट्रॅडिशनल रेन वॉटर हार्वेस्टिंग system of agriculture in Rajasthan. These consist of very long, 100 to 300-meter long earthen embankment built across the lower edge of the sloping farmland. The area enclosed by embankment called bund. बघा, सपोज एखादी टेकडी आहे, त्या टेकडीवरून जर का पाणी, ऑब्विसली पाणी हे वरच्या डायरेक्शन टेकडीवर जर पडत असेल तर ते वाहत वाहत त्याच्या पायथ्याशी येत असतं. तर काय या ठिकाणी काय केलेलं आहे, खादिन्स म्हणजे हे वाहत येणारं पाणी त्याच्या सभोवताली काय केलंय, एक स्ट्रक्चर बांधलं. जसं छोटं मोठं तलाव किंवा विटांचं एक स्ट्रक्चर किंवा दगडांचं एक स्ट्रक्चर बांधायचं आणि हे वरून खाली येणारं पाणी त्या ठिकाणी जमा करायचं. ओके, जमा केल्यानंतर जी काही तुम्ही भिंत बांधली असेल हे पाणी जमा करण्यासाठी त्या टेकडीला, तर दॅट इज कॉल्ड ॲज द, त्याला म्हटलेलं त्यांनी BUND, बंड. द एरिया एनक्लोज बाय एम्बँकमेंट इज कॉल्ड ॲज बंड. जी भिंत बांधली, थोडंसं इमॅजिन करा, जे काही पाणी स्लोप वरून वाहत येतं त्या स्लोपच्या थोडंसं मध्ये किंवा थोडंसं खाली थोडंसं स्ट्रक्चर बांधायचं विटांचं किंवा दगडांचं. त्या ठिकाणी हे पाणी जमा होईल. जमा झाल्यानंतर त्या भिंतीला जे नाव आहे त्याला म्हणतात बंड. which collected a huge amount of rainwater that flows down the slopes. म्हणजे हे पाणी या ठिकाणी जमा होईल. The overflowing water across the bund is carried through the pathways specially made for this purpose and fills the shallow wells dug behind the bund. The collected rainwater gradually seeps into deeper layers. बघा, आता हे जे पाणी असेल, आता या बंडच्या वरून सुद्धा पाणी ओव्हरफ्लो होईल. म्हणजे जर का जी काही तुम्ही इम्बँकमेंट म्हटलं या ठिकाणी किंवा जी काही तुम्ही जागा कन्फाईन्ड स्पेस म्हणू आपण, जसं आपण एखादी कन्फाईन्ड स्पेस, त्याला भिंत बांधल्यामुळे कन्फाईन्ड स्पेस त्या ठिकाणी तयार झालेली आहे. जेव्हा ही स्पेस ओव्हरफ्लो होईल, जेव्हा ती स्पेस किंवा छोटं तळं भरून जाईल, त्याच्या वरतून जे पाणी वाहील, म्हणजे त्याला आपण त्या भिंतीला म्हटलं होतं बंड, त्या भिंतीच्या वरून जेव्हा हे पाणी वाहील त्यावेळेस हे पाणी वाहत जाऊन समोर अजून त्यांनी एक त्याला वर्ड वापरलाय, इज कॅरीड थ्रू अ पाथ स्पेशली मेड फॉर दिस पर्पज. त्याला म्हटलेलं आहे शालो वेल डंग, शालो वेल डग. म्हणजे छोटीशी विहीर किंवा छोटासा खड्डा त्या ठिकाणी बांधायचा आणि हे जे ओव्हरफ्लो झालेलं पाणी आहे ते सुद्धा त्या खड्ड्यामध्ये जमा होईल समोर जाऊन. म्हणजे असं नाही की त्या भिंतीच्या वरून पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पाणी वाया जाईल. तर काय करायचं, त्या भिंतीच्या वरून जरी पाणी ओव्हरफ्लो झालं तरी त्याला काय करायचं, समोर एक खड्डा बांधून ठेवायचं जेणेकरून ओव्हरफ्लो झालेलं पाणी परत त्या ठिकाणी कलेक्ट होईल आणि हे कलेक्ट झालेलं पाणी फ्युचरसाठी तुम्ही वापरू शकता. द कलेक्टेड रेन वॉटर ग्रॅज्युअली सिप्स इन टू द डीपर लेयर्स. ऑब्विसली पाणी जमिनीच्या त्या खड्ड्यामध्ये राहिल्यानंतर काय होईल, किंवा त्या बंड मध्ये सुद्धा तुम्ही म्हणू शकता, ऑब्विसली इट विल गेट इनफिल्टर्ड. जमिनीमध्ये ते हळूहळू ऍब्सॉर्ब होईल. सो हे झालं खादिन्स बद्दल. म्हणजे राजस्थानमध्ये जे टेक्निक वापरलं त्याला म्हटलेलं आहे खादिन. तुम्ही गुगलवरती खादिन जरी वर टाकला तुम्हाला हे स्ट्रक्चर बघायला भेटू शकतं. त्यामध्ये एक इमेज येईल, पहिले तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसेल भिंत बांधलेली, त्या भिंतीच्या आतमध्ये पाणी राहील. जर का हे ओव्हरफ्लो झालं तर समोर एक खड्डा बांधलेला दिसेल, त्याला म्हटलेलं आहे शॅलो वेल डग. म्हणजे छोटीशी एक विहीर त्या ठिकाणी बांधायची जेणेकरून ते पाणी वाया जाणार नाही. तर हे जुने स्ट्रक्चर्स आहेत. हे दोन स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेले आहेत. आता समोर एक महत्वाचा पॉईंट दिला त्यांनी, वॉटर ऑर हायड्रोलॉजिकल सायकल. बघा, देअर इज अ कॉन्स्टंट, या ठिकाणी दोन गोष्टी स्टडी करायच्या आपल्याला. आता देअर इज अ कॉन्स्टंट एक्सचेंज ऑफ वॉटर सायकल बिटवीन द एअर, लँड अँड सी.
and between the living organisms and their environments. बघा, हे जे पाणी आपल्या आजूबाजूला एक्सचेंज होत असतं, आपण ऑलरेडी वॉटर सायकल स्टडी केलेली आहे. इथं थोडासा वेगळा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. तेच परत आहे, फक्त थोडासा वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. सो देअर इज अ कॉन्स्टंट एक्सचेंज ऑफ वॉटर बिटवीन एअर, लँड अँड सी अँड बिटवीन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे या सगळ्यांमध्ये हे पाणी सर्क्युलेट होत राहतं. Thus, there are two overlapping water cycle in nature. The larger global water cycle, which doesn't involve living organisms, and the smaller biological water cycle that involves living system. अशा दोन कॅटेगरीमध्ये त्याला डिव्हाइड केलं त्यांनी वॉटर सायकलला. देर आर टू ओव्हरलॅपिंग वॉटर सायकल. दोन वॉटर सायकल अस्तित्वात आहेत. त्यातली पहिली जी आहे ती ग्लोबल, दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्लोबल वॉटर सायकल, विच डझंट इन्व्हॉल्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा संबंध राहणार नाही. आणि जी सेकंड आहे तिला म्हटलेलं आहे बायोलॉजिकल वॉटर सायकल. त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यांचा ऍडिशन केलेली आहे. ती आपल्याला आता हे दोन्ही चेक करायचे आहेत. बघा, फर्स्ट ग्लोबल वॉटर सायकल. वॉटर इव्हॅपरेट्स from the hydrosphere, that is ocean, seas, rivers, streams, lakes, ponds, moist soil, with sun's heat and forms clouds by the process of condensation. The clouds are blown over the land where they are cooled enough to drop the water as rain, snow, hail, and sleet, that is precipitation. Rain may fall directly into the ocean also. Some water from rain and melting snow soaks into the ground and some flows in rivers and returns directly to the seas. बघा, जे काही पाणी आपल्या वॉटर बॉडीज मध्ये अवेलेबल आहे ते सूर्याच्या प्रकाशामुळे इव्हॅपरेट होईल. इव्हॅपरेट झाल्यानंतर त्याचं कंडेन्सेशन होईल. इफ वी मूव्ह हायर अँड हायर we will get the cooler surface. So when these steams will or vapors will move on the upper side, they will get condensed and they will form a cloud. And when these clouds form and it will become too heavy, they will come back to the earth's surface in the form of rain, snow, hail and sleet. Sleet म्हणजे सुद्धा त्याला तुम्ही गारांचा पाऊस असं म्हणू शकता, sleet. सो परत हे जे पाणी आहे, हे वॉटर सायकल आपण पहिले डिटेलमध्ये स्टडी केलेली आहे. सो this water again comes back to the earth's surface in the form of rain or suppose snow, hail or sleet. Out of this, some water from rain and some water will flow to the various water bodies just like ocean, sea, river, pond. Then some will return to the ocean. The groundwater comes to the surface again by springs and pumps. जे काही जमिनीमध्ये ऍब्सॉर्ब झालेलं पाणी असेल ते काही ठिकाणी झऱ्यांच्या स्वरूपात पृथ्वीवरती किंवा जमिनीवरती आपल्याला बघायला भेटतं, किंवा वी आर पंपिंग दॅट वॉटर बाय डिगिंग द वेल्स ऑर बाय द बोर्स. It is used in agriculture, industry and homes. This water finally evaporates into the atmosphere. Water also evaporates from snow, reservoirs and soil. परत हे जे पृथ्वीवरती आलेलं पाणी असेल हे काय होईल, म्हणजे ही सायकल निसर्गामध्ये कंटिन्युअसली चालू राहते. परत हे पाणी वॉटर बॉडीज मधून इव्हॅपरेट होईल, परत त्याचं क्लाउड फॉर्मेशन होईल आणि परत तो इन द फॉर्म ऑफ रेन इट विल कम बॅक टू द अर्थ सरफेस. So water vapor added by evaporation to the atmosphere again and form the clouds. This completes the global water cycle. The energy to run the water cycle, that is heat, comes from the sunlight. या सगळ्यांना वर्कआउट होण्यासाठी किंवा पाणी इव्हॅपरेट होण्यासाठी जी काही एनर्जी लागते ती असेल हीट. आणि ही जी हीट आहे ती भेटेल आपल्याला सूर्यप्रकाशाच्या फॉर्म मध्ये. तर याला ग्लोबल का बरं म्हटलेलं आहे, ही सगळ्या जगामध्ये याच पद्धतीने वर्कआउट होते म्हणून त्याला ग्लोबल म्हटलेलं आहे. सेकंड अजून एक पॉइंट मांडलाय त्यांनी, लॉक्ड वॉटर. अ लार्ज अमाउंट ऑफ वॉटर इज लॉक्ड अंडरग्राउंड अँड ॲज पेरिनियल स्नो इन द पोलर रिजन्स अँड ऑन माउंटेन पिक्स. बघा, जे पाणी अर्थच्या सरफेस वरती आहे, सरफेस वॉटर जे आपण स्टडी केलेलं आहे, तर हे सरफेस वॉटर जे असेल हे इव्हॅपरेट होत राहतं कंटिन्युअसली आणि हे रिसायकल सुद्धा होत राहतं.
परंतु असं पाणी आहे लॉक वॉटर जे म्हटलंय, जमिनीच्या आतमध्ये जे काही पाणी आहे दॅट इज कॉल्ड ॲज द लॉक वॉटर. अजून काही जे काही पाणी आहे ते बर्फाच्या स्वरूपामध्ये आपल्या पृथ्वीवरती आहे. मोठे मोठे पर्वतरांग आहे त्या ठिकाणी बर्फांच्या. दॅट इज कॉल्ड ॲज द पेरिनियल स्नो. पेरिनियल स्नोचा अर्थ काय होतो, वर्षानुवर्ष ते बर्फ तसंच आहे. फार रेअरली किंवा असं नाही की मागच्या वर्षी पाऊस पडला त्याचा बर्फ झाला आणि ते परत मेल्ट झालं, असं नाही. पेरिनियल स्नोचा अर्थ काय होतो, वर्षानुवर्ष ते बर्फ तिथे तसंच तसं आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज द पेरिनियल स्नो. This water, this perennial snow and underground water, these are called as the locked water. हे समजून घ्या येते, जे बर्फाच्या स्वरूपातलं पाणी आहे आणि जमिनीच्या आतमधलं जे पाणी आहे त्याला म्हटलेलं आहे लॉक्ड वॉटर. सो हिअर जी काही वॉटर सायकल आहे ती आपण, म्हणजे पहिली जी वॉटर सायकल आहे दॅट इज कॉल्ड ॲज ग्लोबल वॉटर सायकल, ही आपण पहिली जी स्टडी केलेली आहे त्याच फॉर्ममध्ये. आता सेकंड वॉटर सायकल काय बघा, दॅट इज बायोलॉजिकल वॉटर सायकल. बायोलॉजिकल वॉटर सायकल, द ऑर्गॅनिझम्स गेट वॉटर. ऑब्विसली या ठिकाणी काय सेकंड वॉटर सायकल मध्ये ऑर्गॅनिझमचा म्हणजे ऍडिशन ऑफ ऑर्गॅनिझम्स आहे. सो इट इज कॉल्ड एज द बायोलॉजिकल वॉटर सायकल. द ऑर्गॅनिझम गेट वॉटर फ्रॉम अँड रिटर्न इट टू द ग्लोबल वॉटर सायकल. Plants absorb water from the soil or water reservoirs and add it to the air as vapor by transpiration. बघा, पहिल्या वॉटर सायकल मध्ये आपण जी एकदम सुरुवातीला वॉटर सायकल स्टडी करतो त्यामध्ये आपण इव्हॅपरेशन अँड ट्रान्सपिरेशन अशा दोन गोष्टी ऍड करत असतो. दिस टू विल ऍड व्हेपर्स, म्हणजे जे काही इव्हॅपरेशन होतं झाडांच्या पानांमधनं जे काही पाणी इव्हॅपरेट होतं ते सुद्धा आपण ऍड करतो. दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सपिरेशन. आणि वॉटर इव्हॅपरेटेड फ्रॉम द वॉटर बॉडीज, या दोघांचं ऍडिशन होऊन क्लाउड फॉर्मेशन आपण असं पहिले स्टडी केलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी सॉर्टिंग केलेलं आहे. सो प्लांट्स ऍब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द सॉइल अँड वॉटर रिझर्वायर्स अँड ऍड इट टू द एअर ऍज व्हेपर बाय ट्रान्सपिरेशन. म्हणजे झाडांच्या पानामधून सुद्धा या ठिकाणी पाणी इव्हॅपरेट होईल, ते आपण निसर्गामध्ये किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये ऍड होत राहतं कंटिन्युअसली. वॉटर ट्रान्सपायर्ड बाय द ट्रीज कूल्स द सराउंडिंग एअर अँड प्लेज अ रोल इन डिटरमाइनिंग द मायक्रोक्लायमेट अराउंड देम. Animals take water from water reservoirs or with the food, for example plants or other animals or their products. हे झालं झाडांच्या संदर्भात. म्हणजे झाडं काय करतात, मुळांमधून पाणी ऍब्सॉर्ब केलं जातं. रूट्स विल ऍब्सॉर्ब दी वॉटर अँड मिनरल्स, देन इट विल सर्क्युलेट थ्रू आउट दी प्लांट, देन water will get evaporated through the leaves, that is transpiration process. Same way animals take water from water reservoirs. Animals वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे पाणी पित असतील, त्याचं इनहेलेशन म्हणजे ड्रिंकिंगच्या फॉर्म मध्ये म्हणा किंवा जे काही फूड ते कन्झ्युम करत असतील त्या फॉर्म मध्ये सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये हे पाणी कंटिन्युअसली जात राहतं. They return it to the air as vapor by respiration or to the soil ऍज फ्लुइड बाय एक्सक्रीशन. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये हे पाणी कसं बाहेर पडेल, ऑलरेडी आपण ह्या सिस्टीम स्टडी केलेला आहे. म्हणजे जे काही युरिन ते बाहेर टाकतील इन द फॉर्म ऑफ युरिन ऑर इन द फॉर्म ऑफ रेस्पिरेशन. म्हणजे जे काही व्हेपर्स बाहेर पडत असतात रेस्पिरेशनच्या वेळेस त्यामध्ये सुद्धा वॉटरचं कंटेंट असेल. सो वॉटर कन्झ्युम बाय ॲनिमल्स इट इज गिव्हन आउट बाय दी एक्सक्रीशन सिस्टीम. Mammals also excrete water as sweat which evaporates. अजून त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय, आपल्या शरीरातून घामाच्या स्वरूपात सुद्धा पाणी कंटिन्युअसली बाहेर पडत असतं. सो दिस स्वेट विल इव्हॅपरेट. वॉटर इज ऍडेड टू द एन्व्हायरमेंट बाय डेथ ऑर डिके ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे काही डेड बॉडी असतील त्यांचं डिके होत असतं बघा. म्हणजे तुम्हाला एखादी जर ॲनिमलची डेड बॉडी दिसली असेल तर तुम्ही काही दिवसानंतर जर कधी डेड बॉडी पाहिली त्या ठिकाणी फक्त सापळा उरलेला दिसतो आपल्याला, बरोबर आहे ना, स्केलेटन त्या ठिकाणी बाकी राहील फक्त. तर काय होत असतं,
water is added to the environment by the death and decay of the organisms. म्हणजे त्यांच्या शरीरामधलं जे काही पाणी असेल ते सुद्धा त्या ठिकाणी निसर्गामध्ये इव्हॅपरेट होत राहतं. वॉटर व्हेपर फॉर्म बाय ट्रान्सपिरेशन अँड रेस्पिरेशन फॉर्म्स क्लाउड्स अँड एंटर्स द ग्लोबल वॉटर सायकल. म्हणजे या ठिकाणी एवढंच सांगायचं त्याला, जे काही पाणी झाडांच्या पानामधून बाहेर पडतं दॅट इज बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपिरेशन, आणि जे काही पाणी वेगवेगळ्या ॲनिमल्सच्या शरीरामधून बाहेर पडतं हे सगळं पाणी इव्हॅपरेट होतं. इट विल फॉर्म व्हेपर्स अँड दीज व्हेपर्स अल्टिमेटली मिक्सेस विथ द ग्लोबल वॉटर सायकल. ग्लोबल वॉटर सायकलमध्ये काय होतं, वेगवेगळ्या वॉटर बॉडीजमधनं जे काही पाणी इव्हॅपरेट होईल त्यामध्ये या ऑर्गॅनिझम्सचं जे काही ॲडिशन आहे, म्हणजे ट्रान्सपिरेशन ॲज वेल ॲज वॉटर गिवन आउट बाय दीज ऑर्गॅनिझम्स, सो इट इज ॲडेड टू द ग्लोबल वॉटर सायकल. म्हणजे आपण सुरुवातीला जी स्टडी करत आलेलो आतापर्यंत त्याला त्यांनी बायफर्केट केलं या ठिकाणी, म्हणजे त्याला डिवाइड केलं 2 पार्टमध्ये. आपण नॉर्मली काय सांगायचो, वॉटर इव्हॅपरेटेड फ्रॉम वॉटर बॉडीज अँड वॉटर इव्हॅपरेटेड फ्रॉम द लिव्स, दॅट इज ट्रान्सपिरेशन. या दोघांची ऍडिशन करून आपण क्लाउड फॉर्मेशन करायचो. तर या ठिकाणी इनडायरेक्टली थोडंसं घुमून फिरून तेच सांगितलेलं आहे आपल्याला. सो rain adds water to soil and reservoirs for reuse by plants and animals. These complete the biological water cycle. तर हे जे काही ग्लोबल वॉटर सायकल मध्ये ऍडिशन झालेली आहे, हे परत क्लाउड फॉर्मेशन होईल, परत पाणी पृथ्वीवरती येईल आणि त्याचा रियूज होईल. सो इट इज रियूज बाय दी प्लांट्स ॲज वेल ॲज बाय दी ॲनिमल्स. म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स याचा परत रियूज करतील आणि ही प्रोसेस निसर्गामध्ये कंटिन्युअसली चालू राहील. तर ही झाली बायोलॉजिकल वॉटर सायकल. बायोलॉजिकल वॉटर सायकल पण तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, वॉटर यूज बाय trees or water evaporated by the leaves of the tree, that is transpiration, and water given out by the animals by the process of excretion or sweating. So these will added into the atmosphere in the form of vapors, and this will add into the global water cycle. तर हे झालं तुमच्या 2 वॉटर सायकल. फर्स्ट वन इज ग्लोबल वॉटर सायकल अँड सेकंड वन इज बायोलॉजिकल वॉटर सायकल. चालेल, प्लीज ट्राय टू एक्सप्लेन दिस टू. शॉर्टकट मध्ये सांगायचा प्रयत्न करा. हा, शरयू. येस सर. सर, वॉटर सोर्सेस मधून वॉटर इव्हॅपोरेट होतं आणि जे वॉटर वेपर आहे त्याचं कंडेन्सेशन क्लाउड फॉर्म होता आणि हा पाऊस रेनच्या स्वरूपात, स्नो हे एक्सेट्रा यांच्या स्वरूपात अर्थवर पडतो. काही म्हणजे पाऊस डायरेक्टली ओशन्स मध्ये पण पडतो आणि हा पाऊस जमिनीवर पडल्यानंतर ते वॉटर सोर्सेस मधून ओशन्सला मिळतो, रिव्हर्स मधून. आणि काही वॉटर हे ग्राउंड मध्ये सुद्धा शिफ्ट होतं आणि जे वॉटर आहे ग्राउंड मध्ये शिफ्ट झाल्यानंतर ते वेगवेगळ्या स्प्रिंग्स आणि पंप्सच्या माध्यमातून काढून त्याचा यूज केला जातो ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीजसाठी. आणि नंतर हे परत वॉटर इव्हॅपोरेट होतं आणि सायकल कंटिन्यूस चालू राहते. आणि बायोलॉजिकल वॉटर सायकल मध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहे, फॉर एक्झाम्पल प्लांट, यांना हे ग्राउंड मधले जे वॉटर आहे त्याच्या रूट्सच्या द्वारे त्यांना प्रोव्हाइड होतं आणि ते ट्रान्सपिरेशन प्रोसेसने वॉटर त्यांच्या बॉडीच्या बाहेर टाकतात आणि परत हे ट्रान्सपिरेशन प्रोसेसने बाहेर टाकल्यानंतर वॉटर वेपरची स्थिती कंडेन्स होऊन क्लाउड फॉर्म होता आणि ॲनिमल्स मध्ये ते ॲनिमल्स मध्ये एक्सक्रीशनच्या द्वारे इन द फॉर्म ऑफ युरिन मधून ते वॉटर बाहेर टाकतात. ओके. आणि काही मॅमल्स
स्विचच्या फॉर्म मधून पण वॉटर आपल्या बॉडीतून रिलीज करतात. चालेल. बघा, आपलं उद्या जो पार्ट राहिलेला आहे दॅट इज डॅम्स, देन बेनिफिट्स ऑफ डॅम्स and problem associated with construction of large dams, and last point will be there 3 R's to save natural resources. तर हे पॉइंट उद्या डिस्कस करू आपण. आणि याच्यानंतर जो पार्ट